आपण रेकॉर्डिंग चालू करू. ओके, सो रेकॉर्डिंग चालू आहे आता आपली. मी तुम्हाला झालेल्या पार्टची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मी पाठवतो, राईट. आता आपण आतापर्यंत काय बघितलं, तर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले फायनल अकाउंटचे. आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स मधले जी प्रॉब्लेम्स आहेत ती आज आपण घेणार आहेत सॉल्व्ह करायला. ठीक आहे. तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधला पहिला प्रॉब्लेम आहे बघा. सगळ्यांनी पुस्तक काढा, पुस्तकाचं पेज नंबर 54 काढा. काढले का सगळ्यांनी पुस्तकाचं पेज नंबर 54? हो सर. चला काढा सगळेजण पुस्तकाचा पेज नंबर 54. बघा काय म्हणलंय, आता मी प्रॉब्लेम रीड करायला सुरुवात करणार आहे. तुमचं तुम्ही पुस्तकाचं पेज नंबर 54 काढायचं आहे. ओके, काय म्हणलंय बघा. अमित भाई and Narendra Bhai are in a partnership sharing profits and losses equally, right? Profit and losses equally share करायला लागलेत. From the following trial balance and adjustment given below, you are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on that date. आता लक्षात घ्यायचं, 31 मार्च 2019 ला आपलं वर्ष संपायला लागले म्हणल्यानंतर ही वर्ष स्टार्ट कधी झालं होतं? 1 एप्रिल 2018 ला ते 31 मार्च 2019 हे आपलं वर्ष आहे, आर्थिक वर्ष आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेले असतात. मी शॉर्टकट पण सांगितला होता तुम्हाला की डेबिट साइडला येणारे जेवढे सगळे बॅलन्सेस आहेत ते कुठे जातील? ते जातील या तर एक्सपेन्सेस साइडला. एक्सपेन्सेस साइड कुठे कुठे असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड ही एक्सपेन्सेस साइड असते. किंवा ऑर ऍसेट साइडला जातील, राईट. आणि क्रेडिट साइडला जे बॅलन्सेस येतात ते कुठे जातात? तो या तर इन्कम साइडला किंवा कोणत्या साइडला? लायबिलिटी. करेक्ट, लायबिलिटी साइडला जातील. सो आपल्याला इथं बॅलन्सेस देण्यात आलेले आहेत. काय काय म्हणलंय बघा. प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फॅक्टरी बिल्डिंग. त्याच्यानंतर देण्यात आलेला आहे सन्ड्री डेटर्स, परचेसेस, बॅड डेट्स, सेल्स रिटर्न, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता ज्या वेळेस प्रश्नामध्ये असं पर्सेंटेज दिलेलं असते लक्षात घ्या, त्यावेळेस अलर्ट करायचं माइंडला आपल्या आणि त्याला एक स्टार मार्क करून टाकायचा. ती हिडन ऍडजस्टमेंट असते, राईट. आणि ब्रॅकेट मध्ये दिलंय परचेज ऑन 1 ऑक्टोबर 2018, राईट. सो मी ही सांगून टाकतो नंतर तुम्हाला काय होतंय ते. त्याच्यानंतर दिलेली आहे इम्पोर्ट ड्युटी, लीगल चार्जेस, मोटिव्ह पॉवर, वेअर हाऊस रेंट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ब्रॅकेट मध्ये दिले फॉर 2 इयर्स आणि कधीपासून करण्यात आलेले आहे ते पण देण्यात आलेलं आहे. ही ऍडव्हर्टाइजमेंट विथ इफेक्ट फ्रॉम W.E.F चा अर्थ काय होतो? विथ इफेक्ट फ्रॉम म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ होतो की ही ऍडव्हर्टाइजमेंट 1 जानेवारी 2019 रोजी पासून सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. म्हणजे ही ऍडव्हर्टाइजमेंट कधीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे? 1 जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि किती वर्षाचे पैसे भरले हो आपण? टोटल 2 वर्षाचे पैसे आपण इथं भरले, लक्षात घ्या, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॅलरीज, रेंट, ड्रॉविंग. ड्रॉविंग मध्ये अमित भाईनं 2400 आणि नरेंद्र भाईनं 3200 रुपये काढलेले. पुढे आहे फर्निचर, बिल्स रिसिवेबल, फ्री होल्ड प्रॉपर्टी.
हे सगळे डेबिट साईडचे बॅलन्सेस आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रेडिट बॅलन्स मध्ये आहे कॅपिटल अकाउंट, सेल्स, बिल्स पेबल, डिस्काउंट, क्रेडिटर्स, आरडीडी, बँक लोन आणि परचेसेस. परचेस रिटर्न, परचेस रिटर्नला परचेस मधून मायनस केलं जाते, लक्षात घ्या. राईट. सेल्स रिटर्नला सेल्स मधून मायनस केलं जाते. सिंपल सी गोष्ट आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, आपण वन बाय वन त्याच्यावर दिल्या गेलेल्या सगळ्या ऍडजस्टमेंट बघून घेणार आहेत आणि टिक मार्क करून घेणार आहेत की कोणत्या कोणत्या आयटमला ऍडजस्टमेंट आलेली आहे. सो मी ऍडजस्टमेंट पहिली वाचतो. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019. 31 मार्चचा जो स्टॉक असतो त्याला काय म्हणलं जातं हो? सांगा बरं पटकन. क्लोजिंग स्टॉक. करेक्ट. 31 मार्चचा जो स्टॉक असतो तो असतो क्लोजिंग स्टॉक, म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशीचा. कन्फर्म करून घ्यायचं, ही डेट आणि वरची डेट, ही डेट सेमच आहे का बघायचं. 31 मार्च 2019 ला वर्ष आपलं संपलं म्हणल्यानंतर या दिवशीचा दिला जाणारा जो स्टॉक असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो. सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. ही सांगतो तुम्हाला नंतर ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सो सन्ड्री डेटर वरती ऍडजस्टमेंट आलेली आहे म्हणून मी सन्ड्री डेटरला इथं पहिल्यांदा स्टार मार्क करून घेतो. त्याचा इफेक्ट बॅड डेट्स वरती पण होत असते, लक्षात घ्या. म्हणून जर प्रश्नामध्ये बॅड डेट्स दिला असेल तर बॅड डेट्सला पण मी इथं टिक मार्क करून घेतो. सो इथं प्रश्नामध्ये बॅड डेट्स दिलेला आहे, बॅड डेट्स आणि आरडीडी ला पण याचा परिणाम होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिस्टर पाटील, our customer become insolvent and could not pay his debt of ₹500. सांगतो ही बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट आहे, सो म्हणून मी ह्याला टिक मार्क करून घेतो. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 5 आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट ₹800 आणि सॅलरीज ₹300. सो सिम्पली रेंटला मी इथं स्टार मार्क करून घेतो आणि सॅलरीजला इथं स्टार मार्क करून घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय 1,800. सो फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर वरती डिप्रिसिएशन अमाऊंट ऑलरेडी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे, सो त्याप्रमाणे डिप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. सो ही फॅक्टरी बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी, बरोबर. प्लांट अँड मशिनरीवर दिले का फर्निचर वरती दिले? फर्निचर वरती दिले, सॉरी. सो फर्निचर वरती डिप्रिशिएशन दिलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो म्हणून इथं मी फर्निचरला पण इथं टिक मार्क करून घेतो. फर्निचर कुठं दिले खाली? इथं दिलं. बाकीच्या कुठल्याच ऍडजस्टमेंट दिलेल्या नाही. सो किती ऍडजस्टमेंट झाल्या? 1 2 3 4 5 6, ठीक आहे. 5-6 ऍडजस्टमेंट आहेत, लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांनी फटाफट फॉर्मॅट ओढून घ्यायचे आहेत. प्रश्नाच्या खाली इथं उत्तर पण देण्यात आलेलं आहे की ह्या प्रश्नामध्ये ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे, नेट प्रॉफिट किती आलेला आहे आणि बॅलन्स शीटची टोटल किती झालेली आहे. ते सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपण त्याप्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि आपलं मॅच होत आहे का बघू. ठीक आहे. सगळ्यांनी फॉर्मॅट्स प्रिपेअर करून घ्यायचे पटापट.
झाले का सगळ्यांचे फॉर्मॅट्स? हो सर. अच्छा, सगळ्यांना आवाज येतोय का माझा व्यवस्थित क्लिअर? येस, माझा आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअर? हो सर. आवाज नाही आला तर मला सांगत चला. चला, माझे पण फॉर्मॅट्स जवळपास रेडी झालेले आहेत. ठीक आहे. सो फॉर्मॅटला नाव द्या वरच्या साईडला. पहिला अकाउंट कोणता असतं? ट्रेडिंग अकाउंट. सो मी इथं नाव देतो इन दी बुक्स ऑफ अमित भाई एंड नरेंद्र भाई. ट्रेडिंग अकाउंट for the year ended 31st March 2019. Particulars rupees column particulars rupees column. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड नंबरचं जे अकाउंट असतं ते असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथं फॉर द इयर एंडेड लिहित बसायची गरज नाही, आपण एकदा लिहिलंय वरच्या साईडला, राईट. सो पर्टिक्युलर्स रुपीज साइड पर्टिक्युलर्स. ईश्वर सेपरेट अकाउंट काढलंय बघा आता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे येस. बॅलन्स शीट as on 31st March 2019. Liability side asset side रुपीज साइड राईट. सो ही आपली बॅलन्स शीट आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसायला लागली का? चला, स्क्रीन दिसायला लागली सगळ्यांना? बोला. या स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? यस अविनाश, स्क्रीन दिसत आहे का? हो सर. चला, प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे का सगळ्यांच्या? हो सर. राईट. चला, प्रॉब्लेम मध्ये बघा. आता सगळ्यांनी बघायचंय. पहिल्यांदा आपण डेबिट साइडचे बॅलन्सेस लिहून घेऊ. सांगा, डेबिट साइडला सगळ्यात पहिल्यांदा काय? प्लांट अँड मशिनरी आहे. कुठे येते प्लांट अँड मशिनरी? माहेश्वरी सांग बरं जरा मला. बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये कुठं? असे करेक्ट आहे, लिहून टाक मग. प्लांट अँड मशिनरी. हा, काही ऍडजस्टमेंट आहे का प्लांट अँड मशिनरी वरती? नाही. डायरेक्ट कुठं जाईल मग? आउटर कॉलमला जाईल. किती? 2,80,000 बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्टरी बिल्डिंग म्हणलं तर ती फॅक्टरीची असू द्या नाही तर कुठली असू द्या, ती कुठं जाईल? ऍसेट साइडला जाईल. हा, ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावरती? हा. राईट. सो मग लिहून टाका त्याला इनर कॉलम मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स. एक लाईन जागा सोडून
डेटर्स पण ऍसेट साइडलाच येतात. सो सन्ड्री डेटर्स 28,500 इनर कॉलमला. नेक्स्ट घ्या परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो एक लाईन जागा सोडून ओपनिंग स्टॉक साठी मी इथं परचेसेस लिहून घेतो. परचेसेसला ऍडजस्टमेंट आहे परचेस रिटर्नची, म्हणून त्याला इनर कॉलमला लिहितो 85,500. सो इनर कॉलम मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्सचा एक फॉर्मॅट तुम्हाला मी सांगितलं होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काढायचा. कसा लिहायचा असतं बॅड डेट्सचा फॉर्मॅट? टू बॅड अँड डाउटफुल डेप्ट्स. बरोबर, टू बॅड अँड डाउटफुल डेप्ट्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या बॅड डेप्ट्स असतात? ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेप्ट्स प्लस न्यू RDD, राईट. त्या तिघांची टोटल होईल इथं, आणि त्याच्यातून मायनस काय होईल? ओल्ड RDD. बरोबर का? बरोबर का? हो सर. आता किती दिल्या तो मग ओल्ड बॅड डेट्स? ओल्ड बॅड डेट्स म्हणजे कोणत्या असतात? ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या बॅड डेट्स ह्या ओल्ड बॅड डेट्स असतात. सो ह्या ओल्ड बॅड डेट्स आहेत. सो ओल्ड बॅड डेट्स किती दिलेली आहे? 500 रुपये ओल्ड बॅड डेट्स दिलेली आहे. सो मी इथे लिहून घेतो 500 रुपये, राईट. बाकीचं आपण ऍडजस्टमेंट मध्ये सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर नेक्स्ट बॅड डेट झालं. सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नला काय केलं जातंय कोमल? बोल कोमल, सेल्स रिटर्नला काय केलं जातंय? माईक ऑन करून बोलायचं. सेल्स मधून मायनस केलं. करेक्ट आहे. सो सेल्स मधून मायनस करायचंय त्याला. सो म्हणून इथून मायनस सेल्स रिटर्न लिहून टाकतो मी, आणि इथं वरच्या साईडला बाय सेल्स लिहितो. सेल्स ज्यावेळेस आला त्यावेळेस आपण लिहू. सेल्स रिटर्न किती आहे? सध्या तरी सेल्स रिटर्न 2,200 रुपये सेल्स रिटर्न आहे. सो मी इथे लिहून घेतो सेल्स रिटर्न. बरोबर का? चला नेक्स्ट आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. लक्षात घ्या, आता गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय असते? आपली ऍसेट असते. लक्षात घ्या, म्हणजे ह्या अमित भाई आणि नरेंद्र भाईंनी गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणून मी या डेटर्सला 2-3 लाईन जागा सोडून, 1, 2, 3 लाईन जागा सोडून इथं ऍसेट साइड मध्ये लिहून टाकतो 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता ह्याच्यावरती हिडन ऍडजस्टमेंट आहे, म्हणून मी याला सध्या तरी इनर कॉलम मध्ये लिहितो, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी हा सुद्धा प्रकार जो आहे लक्षात घ्या, तो ट्रेडिंग अकाउंटचा प्रकार आहे. म्हणून परचेसेसला एक लाईन जागा सोडून इथं इम्पोर्ट ड्युटी असं लिहून टाकतो. सो इम्पोर्ट ड्युटी किती दिले हो प्रश्नामध्ये? काही ऍडजस्टमेंट आहे का? आहे. नाही. हा, मग किती आहे अमाऊंट? 1800. 1800 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लीगल चार्जेस. लीगल चार्जेस हा एक्सपेन्सेस आहे, पण तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला मी इथे लिहून टाकतो. सो मी इथे 1-2-3 लाईन जागा सोडून लीगल चार्जेस. सो लीगल चार्जेस आहेत 2,000 रुपये. सो त्याच्यावर पण काही ऍडजस्टमेंट नाही, म्हणून ह्याला इथे लिहून टाकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोटिव्ह पॉवर. लक्षात ठेवा, मोटिव्ह पॉवर हे कुठे जात असते?
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू मोटिव्ह पॉवर. सो मोटिव्ह पॉवर 12,000 रुपये. नेक्स्ट घ्या वेअर हाऊस रेंट. आता वेअर हाऊस रेंट कुठे जाते अविनाश? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघितलं का? कन्फर्म केलं का तुम्ही एकदा? आपले फॉर्मॅट्स बघायला पाहिजे होते आपण. मी तुमच्या समोर मी तुम्हाला फॉर्मॅट्स वाचा म्हणलं होतं. कधी कधी हे बघा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला अशा पद्धतीचा एखादा स्पेशल एक्सपेन्सेस आला आणि तुम्हाला माहित नसलं ह्याला कुठं घ्यायचंय, लक्षात घ्या. जसं की समजा काही काही जणांना माहित नसेल मोटिव्ह पॉवर कुठं घ्यायचंय, इम्पोर्ट ड्युटी कुठं घ्यायचंय, तर तुम्ही लगेचच लक्षात घ्या काय करू शकतात, फॉर्मॅट्स वरती जाऊ शकतात. लक्षात घ्या. तर तुम्हाला पहिल्यांदा मी तुम्हाला एका दिवशी फॉर्मॅट वाचून काढायला सांगितले होते बघा. इथं फॉर्मॅट्स तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा देण्यात आलेले आहेत ज्यावेळेस चॅप्टर सुरू होणार होता. लक्षात घ्या. त्या फॉर्मॅट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. आता इथं बघायचं, लक्षात घ्या. हा जो फॉर्मॅट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे, हा ट्रेडिंग अकाउंटचा. तर ही जी इम्पोर्ट ड्युटी आहे बघा, हे तुम्हाला इथे दिसत असेल बघा. इम्पोर्ट ड्युटी कोणत्या अकाउंट मध्ये आलंय? हो, ट्रेडिंग अकाउंट मध्ये आलंय. लक्षात घ्या. सो एखादी प्रॅक्टिस करत असताना आयटम आडला की आपण लगेचच फॉर्मॅट जाऊन बघायचे. त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर पण दिले बघा इथं, राईट. सो मोटिव्ह पॉवर दिले. आता इथं फॅक्टरीचा जर रेंट असेल तर आपण इथं लक्षात घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टाकतो. लक्षात घ्या. पण इथं वेअर हाऊस रेंट आले. लक्षात घ्या. सो वेअर हाऊस रेंट कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिले का आपण बघूयात. नसेल दिलं तर आपण त्याला टाकून देऊयात तिथं. हा, लीगल चार्जेस इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आले बघा. चला, इथं वेअर हाऊस रेंट दिलेलं नाही. आपण सध्या तरी याला कुठे टाकून देऊ? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टाकून देऊ. राईट. कन्फ्युजन आहे आपल्याला त्याच्याबद्दल, किंवा त्याला थोडस पेन्सिलनं जरी तुम्ही लिहिलं सध्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेपर्यंत तरी सुद्धा चालतंय. लक्षात घ्या. ठीक आहे. सो मी सध्या तरी ह्याला इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टाकून देतो वेअर हाऊस रेंट. सो इथं टाकून द्या टू वेअर हाऊस रेंट. किती दिले हो वेअर हाऊस रेंट? किती दिलाय वेअर हाऊस रेंट? 1,000. 1,000 रुपये. एक 1,800. 1,800 रुपये. बरं, ठीक आहे, चालतंय, हरकत नाही. लिहूयात. पेज नंबर किती होता? चला, 1,800 रुपये वेअर हाऊस रेंट आलेला आहे. सो इथे 1,800 रुपये लिहून टाकतो. ऍडजस्टमेंट काही नाही त्याच्यावरती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ऍसेटचे आयटम येथे. सो ऍसेट साइडला लिहून टाका. एक लाईन जागा सोडा ह्या गव्हर्नमेंट बॉन्ड साठी ऍडजस्टमेंट असल्यामुळं, आणि लिहून टाका कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. सो किती आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक? 20,000 आणि 70,000. सो दोन्ही इनर कॉलम मध्ये लिहून मी टोटल करून टाकली म्हणजे मला बेरीज करताना सोपं जाईल जरा. ठीक आहे. सो 90,000 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हा कोणता एक्सपेन्सेस आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सो मी इथं ऍडव्हर्टाइजमेंट पण लिहून टाकतो टू
ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षासाठी आपण ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, त्याच्यासाठी आपण 10,000 रुपये दिलेले आहेत. सो आपल्याला ह्याला इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल कारण ह्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॅलरीज आणि रेंट. हे दोन्हीही कुठले आयटम आहेत लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचेच आयटम आहेत. सो लिहून टाका टू सॅलरीज. शक्यतो सॅलरीज वरच्या साईडला लिहिली जाते. सो म्हणून सॅलरीजला ऍडजस्टमेंट आहे 3,800 रुपये, इनर कॉलमला लिहितो. रेंट वरती काही ऍडजस्टमेंट आहे का? येस, रेंट वरती पण ऍडजस्टमेंट आहे. थोडं रेंटला इथं खालच्या साईडला लिहून टाकतो. टू रेंट आहे 1,500. तुम्ही कुठेही लिहिलं तर चालतंय, सिक्वेन्स न लिहिला तरी चालतो, प्रॉब्लेम. मी एक जस्ट मला फॉर्मॅट माहिती म्हणून मी फॉर्मॅटच्या हिशोबाने लिहित आहे, राईट. रेंटला एक लाईन जागा सोडली. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या ड्रॉविंग. ड्रॉविंगला कॅपिटल मधून लेस केलं जातं. सो म्हणून पहिल्यांदा आपण इथं कॅपिटल्स लिहून घेऊ. कॅपिटल मध्ये आहे अमित भाई, दोन तीन लाईन जागा सोडून खाली नरेंद्र भाई. सो अमित भाई ड्रॉविंग ही लेस केली जात असते नेहमी. सो म्हणून मी इथं लेस करतो. किती आहे ड्रॉविंग अमित भाईची? 2,400 रुपये. आणि नरेंद्र भाईची 3,200 रुपये. लेस ड्रॉविंग. झालं का इथपर्यंत सगळ्यांचं? इथपर्यंत झालंय का सगळ्यांचं? चला, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरला पण लिहून टाका ऍसेट साइडला. सो आहे का जागा कुठे इथं फर्निचरला? ओ माय गॉड, फर्निचरला जागा नाही की आता. चला ठीक आहे, मी इथं माझे फॉर्मॅट थोडे वाढवतो खाली इथं. राईट. सो इथं तुम्ही जर जागा सोडली असेल वरच्या साईडला तर वरच्या साईडलाच लिहून टाका. मी इथं खालच्या साईडला लिहितो फर्निचर. शक्यतो वरच्या साईडलाच लिहायचं असते फर्निचर. 1,95,800. सो इनर कॉलम मध्ये लिहिन मी 1,95,800. एक लाईन जागा सोडून बिल्स रिसिवेबल लगेच. बिल्स रिसिवेबल ही पण आपली ऍसेट आहे. सो 20,700 रुपये. नो ऍडजस्टमेंट म्हणून आउटर कॉलमला डायरेक्टली. त्याच्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी ही सुद्धा ऍसेटच आहे म्हणून फ्री होल्ड प्रॉपर्टी, राईट. सो फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000, राईट. तर शक्यतो कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ही खाली लिहिलं पाहिजे. करंट ऍसेट्स खाली लिहिले जातात आणि फिक्स्ड ऍसेट वरच्या साईडला लिहिले जातात. बिकॉज माझ्याकडे जागा नसल्यामुळे वरच्या साईडला मी त्याला खालच्या साईडला लिहिलंय. तुम्ही जर वरच्या साईडला जागा दिली असेल तर वरच्या साईडला पण तुम्ही त्याला लिहू शकता. झालं का इथपर्यंत सगळ्यांचं? बोला पटकन, झालं काही? राईट. सो आपण डेबिट साइड पूर्णपणे कंप्लीट करून घेतलेली आहे. आता पटापट क्रेडिट साइडचं लिहून घेऊ. क्रेडिट साइडला बघा कॅपिटल अकाउंट्स अमित भाई आणि नरेंद्र भाईचं.
अमित भाईचे कॅपिटल आहे 3,50,000, व्हेरियस नरेंद्र भाईचे कॅपिटल आहे 3 लाख रुपये. सो त्याला लिहून घ्या कॅपिटलच्या जागी बरोबर त्यांच्या. सो अमित भाईचे कॅपिटल किती आहे? 3,50,000 आणि नरेंद्र भाईचे कॅपिटल आहे 3 लाख रुपये. राईट. सो ही कॅपिटल लिहिलं. त्याच्यानंतर सेल्स हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जात असतो नेहमी. सेल्स दिलेला आहे 1,80,000 रुपयाचा सेल आहे आपला. सेल मधून सेल रिटर्न मायनस केल्यानंतर किती अमाऊंट शिल्लक राहिली हो? आउटर कॉलमला सांगा पटकन. 1,77,800. 1,77,800. ठीक आहे. सेल वरती अजून काही दुसरे ऍडजस्टमेंट नाही म्हणून त्याला डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिलं. बिल्स पेबल ही आपली लायबिलिटी आहे म्हणून त्याला मी लायबिलिटी साइडला इथं 1 2 3 2 लाईन जागा तरी कमीत कमी सोडतो म्हणून इथं बिल्स पेबल काही ऍडजस्टमेंट नाही त्याच्यावरती डायरेक्टली आउटर कॉलमला लिहून टाकतो 8,500. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट. अच्छा, हा जो डिस्काउंट आहे क्रेडिट साइडचा जो डिस्काउंट आहे लक्षात घ्या. डिस्काउंट कोणत्या साइडला आलाय? डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिट साइडचा जो डिस्काउंट असतो ते आपली इन्कम असतं लक्षात घ्या. त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिलं जातं म्हणून इथं मी बाय डिस्काउंट असं लिहून टाकतो. राईट. सो बाय डिस्काउंट किती रुपये डिस्काउंट मिळाली आहे? आपली 1,200 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही पण आपली लायबिलिटी आहे लक्षात घ्या. सो म्हणून क्रेडिटर्सला पण मी लायबिलिटी साइडला लिहून टाकतो क्रेडिटर्स. सो क्रेडिटर्स 38,500. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आरडीडी. अच्छा, ट्रायल बॅलन्स मध्ये जी दिलेली आरडीडी असते ती कोणती आरडीडी असते हो? ओल्ड आरडीडी. करेक्ट. लेक्चर संपल्यानंतर मी दुसऱ्या क्लासची तुम्हाला लिंक पाठवलेली आहे, लगेचच जॉईन करायचं सगळ्यांनी.